नमस्कार. स्वामी माधवनाथ लिखित ज्ञानेश्वर दर्शन अर्थात कृतार्थ जीवनाचा मूलमंत्र हे पुस्तक आपण वाचत आहोत. आज आपण 5व्या प्रकरणाला सुरुवात करतो आहोत. 5. निष्क्रिय जीवन नामंजूर. माणूस कर्म करायला प्रवृत्त होतो तो कशासाठी? साधारणतः 3 गोष्टींसाठी कर्म केली जातात. पहिली गोष्ट माणसाच्या शरीरयात्रेसाठी. शरीरयात्रा नीट चालावी म्हणजेच शरीर नीट राहावं याकरता माणसाला कर्म करण्याची आवश्यकता वाटते. काहीच कर्म केलं नाही तर माणसाचं पोट देखील भरणार नाही, देहधारणा होणार नाही, देह गंजून जाईल. म्हणून गीतेत देहधारणेसाठी कर्म करण्याचा उपदेश केलेला आहे. स्वदेहाच्या धारणेकरता जरूर ती कर्म माणसानं केलीच पाहिजेत असं गीतेचं सांगणं आहे. पण इथेच गीता थांबत नाही. गीतेचं म्हणणं असं आहे की समाजाचं ऋण फेडण्यासाठीही माणसाने कर्म करणं आवश्यक आहे. व्यक्तीवर समाजाचे नानाविध उपकार असतात. उपकारांची फेड या ना त्या प्रकाराने करणं हे माणसाचं कर्तव्य होय. आपल्यावर झालेल्या समाजाच्या उपकारांची परतफेड माणसाने अंशतः तरी आपल्या कर्माने करावी असंच भगवंताचं म्हणणं आहे. लोकसंग्रह मेवापी संपश्यन कर्तुमार्हसी. 3रा अध्याय 20वा श्लोक. श्री ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, देखे प्राप्यार्थ जाहले, जे निष्कामता पावले, तयाही कर्तव्य असे उरले लोका लागी. मार्गी अंधा सरिसा, पुढे देखणाही चाले जैसा, अज्ञाना प्रकटवा धर्म जैसा आचरोनी. एथ वडील जे जे करीती, तया नाम धर्मो ठेविती, तेची येर अनुष्ठिती सामान्य सकळ. हे ऐसे असे स्वभावे, म्हणून कर्म न संडावे, विशेषे आचरावे लागे संती. म्हणजे ज्ञानी पुरुष देखील लोकसंग्रहांसाठी लोकांना योग्य मार्गदर्शन लाभावं आणि त्यांनी त्यानुसार आचरण करावं यासाठी कर्म करत असतात. ज्ञानी पुरुषांची ही स्थिती मग सर्वसामान्यांनी समाज ऋण फेडण्यासाठी उचित विहित कर्म करावीत हे काय सांगायला हवं? जीवन जगण्याचा कोणाला अधिकार आहे? पण कर्म करण्याच्या बाबतीत भगवंत अर्जुनाला आणखी एक कारण सांगत आहेत आणि ते पूर्वीच्या 2 कारणांपेक्षाही अत्यंत महत्त्वाचं आहे. भगवंत म्हणतात, अर्जुना, कर्माचं हे विश्वचक्र मीच सुरू केलेलं आहे. यात आपल्या वाट्याला आलेली कर्म जो करत नाही तो मनुष्य पापीच म्हटला पाहिजे. इतकंच नव्हे तर त्याला आईदी असंच म्हणावं लागेल. त्याला जीवन जगण्याचा काहीही अधिकार नाही. काहीही न करता दुसऱ्याच्या जीवावर जगू पाहणाऱ्याचं जीवन व्यर्थ होय. एवं प्रवर्तितं चक्रम नानुवर्तयति हयः, अघायुरेंद्रिया रामो मोघम पार्थस जीवती. यावर व्याख्यान करताना श्री ज्ञानेश्वर महाराजांनी म्हटलं आहे, म्हणून समूळ हा उचितू स्वधर्म रूप क्रतू, नानुष्ठी जो मत्तू लोकीये, तो पातकांची राशी जाण भारभूमीसी, जो कुकर्मे इंद्रियासी उपेगा गेला. ते जन्म कर्म सकळ अर्जुना अति निष्फळ. हा गा शरीर जरी जाहले तरी कर्तव्य वोघे आले, मग उचित का आपुले ओसंडावे. देहधारणेबरोबर कर्तव्य कर्माचा ओघ आपोआपच आला. मग स्वकर्माचा त्याग कशासाठी? म्हणून वाट्याला आलेली लहान मोठी कर्म करीत राहण्यामध्येच जीवनाचं साफल्य आहे. त्यातच जीवनाची सार्थकता आहे असं गीतेचं सांगणं आहे. कर्माचंच साधन. पण गीतेला एवढंच मात्र सांगायचं नाही तर त्याही पुढचं काही समजवायचं आहे. माणूस कर्म करत असतो कारण कर्म करणं हे माणसाला अपरिहार्यच आहे. कानाने ऐकणं, डोळ्यांनी पाहणं, नाकाने श्वास घेणं, भूक तहान लागली की तोंडाने खाणं पिणं या नैसर्गिक पण मामूली वाटणाऱ्या गोष्टी देखील कर्मातच मोडतात. म्हणूनच कर्म हे अर्जुना सोडिता सुटेना, संदेह तो मना नको येते असं भगवंतच अर्जुनाला सांगत आहेत. आता कर्म करणं हे क्रमप्राप्त आहे तर कर्माचं साधन बनवून जीवाला आपल्या जीवनाची सफलता साधणं अशक्य नाही. निसर्गदत्त कर्मांनाच हाताशी धरून जीवनाचा पैलतीर का गाठू नये? पण तो पैलतीर दृष्टीपथात येण्यासाठी एका गोष्टीची गरज आहे. कर्माच्या या साधनात मी, मला, माझं याची अहंभावी भेसळ असता कामा नये. माणूस कर्म करत असतो पण ते करताना
यात मी आणि माझं मिसळलेलं असतं. म्हणजेच त्यात कर्तृत्वाचा मद असतो आणि त्या कर्तृत्वामुळे मी केलेल्या कर्माचं फळ मलाच मिळावं अशी अपेक्षा असते. अर्थात कर्म हातून घडलं की त्याला या ना त्या स्वरूपात फळ येणारच, पण त्या येणाऱ्या फळाची अपेक्षा असता कामा नये. म्हणून कर्म करत असतानाच त्यातून मी आणि माझं हे बाजूला काढून टाकलं की मग तीच कर्म यज्ञरूप होऊन जातात. कर्म करणारा मी कोण? मी एक निमित्त मात्र आहे. देवा, तूच या जीवाकडून कर्म करवून घेत आहेस असा विनम्र भाव धरून केलेलं कर्म हे सहजच भगवतचरणी विलीन होऊन जातं. असं कर्म करणाऱ्या साधकाला मग सुख, संपत्ती, प्रतिष्ठा, मानमरातब यासारख्या कर्मफलापेक्षा अधिक मोलाचं, सतत आनंददायी असं भगवत प्राप्तीचं फळ मिळून जातं. कर्माला येणारी 2 फळं. भगवद्गीतेतल्या कर्मयोगाचा असा हा मूलभूत विचार आहे. फळाचा त्याग कर. फळ मिळालं तरी ते टाकून दे असं काही गीतेने सांगितलेलं नाही. कर्माला फळ हे चिकटलेलंच असतं. म्हणजे केलेल्या प्रत्येक कर्माचं काही ना काही फळ हे असणारच. प्रत्येक जीवाच्या हातून घडणाऱ्या कर्माला 2 फळं असतात. त्यातलं एक फळ दृश्य असतं तर दुसरं फळ अदृश्य असतं. घरदार, पैसा, अडका, डामडौल आदी गोष्टी दृश्य फळात मोडतात. म्हणजे हे दृश्य फळ ऐहिक होय. ते दृश्य रूपात आपल्यापुढे येत असतं. याच्या उलट ऐहिक अशा दृश्य फळाकडे पाठ करून कर्माला आंतरिक समाधान, तृप्ती या रूपानं एक अदृश्य पारलौकिक फळही येत असतं आणि माणसाला ते फळ देखील मिळू शकतं. महिनाभर काम केल्यावर 1 तारखेला ठरलेलं वेतन हे मिळायचंच असतं. पण मिळणाऱ्या पगाराकडेच लक्ष देऊन काम करणं योग्य नाही. कर्म केलं की त्याचं अपेक्षित फळ मिळणारच. मात्र यापैकी कोणतं फळ अपेक्षित आहे हा महत्त्वाचा प्रश्न आहे. कारण नेमकं त्या अपेक्षेवरच जीवनाचं साफल्य, कृतकृत्यता अवलंबून आहे. फक्त त्यासाठी मा फलेषु हा गीतेतला मंत्र माणसाने आत्मसात करायला हवा. गीतेत अर्जुनाला उपदेश करताना भगवंत न फलेषु असं कुठेही म्हणत नाहीत. ते फक्त मा फलेषु असं सांगतात. मा याचा अर्थ असा की केलेल्या कर्मामुळे येणारं दृश्य फळ तुला मिळणारच आहे, पण त्या दृश्य फळावर हक्क असूनही तो हक्क तू बजावू नकोस. ते दृश्य फळ येणं केनं प्रकारेनं पदरात पाडून घेण्याच्या प्रयत्नापेक्षा त्याची अपेक्षा न करण्यातच तुझं हित आहे. कारण त्या फळाची अपेक्षा न धरण्याने श्रेष्ठ असं दुसरं अदृश्य फळ तुला आपोआप मिळू शकेल. तेच फळ तू स्वीकार. मौज अशी आहे की त्या अदृश्य फळाच्या पोटातच दृश्य फळ असल्यामुळे अदृश्य फळाबरोबर दृश्य फळही तुझ्या पदरात आपोआपच पडेल. कर्मी आणि कर्मयोगी. नुसत्या ऐहिक फळाच्या प्राप्तीनं मिळणारं सुख क्षणिक असतं. ते क्षणिक सुख अनुभवताच त्याच्या पोटातच असलेल्या असमाधानाची, अतृप्तीची, दुःखाची चाहूल लागते. परिणामी क्षणिक सुख हे दुःखाला कारणीभूत ठरण्याची शक्यता असते. उलटपक्षी या दृश्य फळाकडे पूर्ण दुर्लक्ष करून परमेश्वर प्राप्तीच्या अदृश्य फळाची इच्छा धरली तर सुख, समाधान, शांती यांचा लाभ होईल. सर्वजणांचं प्रेम मिळून जीवन धन्य होईल. दृश्य फळाची अपेक्षा धरून कर्म करणारा हा कर्मी होय. अदृश्य फळाची अपेक्षा ठेवून त्या अनुरोधाने निरीच्छपणे जगात वावरणारा आणि आपल्या वाट्याला आलेली कर्म नीटनेटकी विधिगौरवाने शृंगारून करणारा साधक हा कर्मयोगी होय. आता यावर कोणी असं म्हणेल की हातचं सोडून पळत्याच्या मागे धावाच कशाला? दृश्य फळ सोडायचं, त्याची अपेक्षाही करायची नाही आणि त्या अदृश्य फळामागे धावत राहायचं हे कोणी सांगितलं? असेल ते विटवा आणि नसेल ते भेटवा असला छंद कशाला हवा? शिवाय त्या अदृश्य फळांनी सुखशांती मिळेलच हे तरी कशावरून? कुणाला त्याचा अनुभव आला आहे आणि दुसऱ्या कुणाला आला असला तरी मला तो येईलच याची काय खात्री? असे विचार मनात येणं स्वाभाविक आहे. पण हे विचार जोपर्यंत मनात कायम आहेत तोपर्यंत तो साधक कर्मीच राहणार, तो कदापि कर्मयोगी होणार नाही. दोन्हीही फळं मिळतील. परमार्थाच्या क्षेत्रात परमेश्वर प्राप्तीच्या प्रयत्नात तसं गूढ काही नाही. जगाच्या पाठीवर कुठेही 2 + 2 = 4 हा गणिती सिद्धांत सारखाच आहे. परमार्थाच्या क्षेत्रातही तेच लागू आहे. प्रापंचिकांनी, संसारी जीवांनी दृश्य फळाच्या क्षणिक सुखाचा पदोपदी अनुभव घेतला. ते अतृप्ती, असमाधान यांचेच धनी झाले आहेत.
या उलट साधू महात्म्यांनी या दृश्य फळाकडे पाठ करून अदृश्य फळ जो परमात्मा त्याचाच ध्यास घेतला आणि याची देही याची डोळा समाधान परमशांती यांचा सुख सोहळा अनुभवला. शिवाय दृश्य फलाकडे पाठ फिरवूनही न मागे तयाची रमा होय दासी या न्यायाने केलेल्या कर्मामुळे सहजगत्या प्राप्त झालेली फळंही त्यांनी अलिप्तपणाने साक्षीभावाने उपभोगली. त्यामुळेच त्या फळातून निर्माण होऊ शकणारी अतृप्ती असमाधान त्यांच्या वाट्याला कधी आलं नाही. केलेलं कर्म दुःखरूप का होतं? आपण करत असलेल्या कर्मामध्येच आनंद वाटला पाहिजे. भगवद्गीतेची नेमकी हीच शिकवण आहे. कर्म करत असतानाच जर फळाची अपेक्षा करत राहिलो आणि आनंद सुख आहे ते केवळ पुढे मिळणाऱ्या फळात आहे असंच समजत राहिलो तर कर्म करण्यातला आनंद सहजच नष्ट होतो. हाती घेतलेलं कर्म कसं तरी एकदा पुरं करायचं, संपवून टाकायचं आणि केलेल्या कर्माचं फळ केव्हा एकदा पदरात पडतं आहे म्हणून अधीर होऊन त्या फळाकडे डोळे लावून बसायचं. अशा फलाकांक्षेने केलेलं कर्म अर्थातच दुःखरूप होऊन जातं. कर्माचा सर्व आनंद गमावला जातो. खरं म्हणजे शेतकऱ्याला शेती करण्यातच, जमिनीची मशागत करण्यातच आनंद वाटला पाहिजे. विद्यार्थ्याला विद्या संपादनातच समाधान मिळालं पाहिजे. परीक्षा आणि परीक्षेचं फळ हे खऱ्या विद्यार्थ्याच्या दृष्टीने गौणच होय. केवळ परीक्षेकडे लक्ष ठेवून अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यापेक्षा विद्येसाठी ज्ञान संपादन करता विद्याभ्यास करणारा विद्यार्थी हाच सर्वार्थाने विद्यार्थी होय. रोग्याचं ऑपरेशन करतानाही केवळ पैशाकडे लक्ष ठेवणाऱ्या सर्जनकडून उत्तम प्रकारे ऑपरेशन पार पडणं जरासं कठीणच. आता सरावाने ते पार पडेलही, पण त्यापासून सर्जनला खरं समाधान कदापि लाभणार नाही. स्वकर्तव्य चोखपणे पार पाडून कोणत्याही फळाची अपेक्षा न धरता साधक आपली विहित कर्म करत राहील तर अखेर पक्षी चित्तशुद्धीद्वारा त्याला भगवत प्राप्ती होऊन त्याचं जीवन धन्य होईल. प्रकरण 6. कर्माचं अदृश्य पण प्रधान फळ. कर्मयोगाचं वर्म असं आहे की कर्म करणाऱ्याला त्याच्या हर एक कर्मापासून दृश्य आणि अदृश्य म्हणजेच गौण आणि प्रधान अशा दोन्ही फळांचा लाभ झाला पाहिजे. प्रत्येक कर्मात ही दोन्ही फळं अनुस्यूत असतातच. कर्माच्या पहिल्या फळांनी म्हणजे दृश्य अथवा गौण फळांनी करणाऱ्याची देहधारणा होते, त्याचं उदरभरण होत असतं. कर्माच्या दुसऱ्या म्हणजे अदृश्य पण प्रधान अशा फळांनी कर्म करणाऱ्याला तृप्ती लाभत असते, समाधान मिळत असतं. आता प्रत्येकाने आपल्याकडून घडणाऱ्या हर एक लहान मोठ्या कर्मापासून ही दृश्य आणि अदृश्य फळं मिळतात की नाही हे पाहिलं पाहिजे. गीतेने सूचित केलेला कर्मफल त्याग हा केवळ गौण फळासंबंधीचा आहे. या दृश्य पण गौण फळाला तू फारसं महत्त्व देऊ नकोस एवढंच गीतेचं सांगणं आहे. कर्म करण्याचा अधिकार तुझा, त्या कर्मापासून मिळणाऱ्या फळावर तुझा हक्क नाही असा त्याचा अर्थ नव्हे. प्रत्येक कर्माला फळ हे लगडलेलंच आहे. कर्म केलं की त्याच्या फळाचा हक्क कर्त्याला आलाच. पण गीतेचं सांगणं असं आहे की फळाचा हक्क असूनही तो तू बजावू नकोस. त्या हक्कावर तू पाणी सोड आणि अदृश्य पण प्रधान अशा फळाचं तू हव्यास धर. त्या हक्काचं तू धनी हो, कारण तशा प्रयत्नात अदृश्य फळासमवेत दृश्य फळही तुझ्या पदरात सहज पडू शकेल. काम्य निषिद्ध कर्माचा त्याग. जीव जन्माला आला, जीवाने देह धारण केला की मृत्यूपर्यंत या ना त्या स्वरूपात जीवाकडून कर्म घडत राहतं. अशा या सतत घडणाऱ्या कर्मांची भगवंतांनी 5 कारणं सांगितली आहेत. शरीर, जीव, कर्मेंद्रिय आणि ज्ञानेंद्रिय, प्राणात पानादिकांची हालचाल आणि त्या इंद्रियांच्या अधिष्ठात्री देवता हीच ती 5 कारणं होत. त्यातल्या कोणत्याही कारणामुळे जीवाकडून कर्म घडत असतं. याच नानाविध कर्माचं पृथक्करण करताना भगवंतांनी काम्य कर्म, निषिद्ध कर्म, नित्यकर्म, नैमित्तिक कर्म अशी कर्मांची विभागणी केली आहे. गीतेचं पुढं सांगणं असं आहे की त्यातली काम्य आणि निषिद्ध कर्म अगदी निपटून टाकावीत. ती आपल्या हातून कधीही घडणार नाहीत याची दक्षता घ्यावी. कामना ज्याच्यामुळे वाढतच राहतात, मनात इच्छा वासना यांचा प्रादुर्भाव ज्या कर्मामुळे होतो अशी कर्म मुळीच करू नयेत. तसंच शास्त्रानं अमुक एक कर्म करू नये असं सांगितलं असेल तर तेही करू नये, कारण शास्त्रानुसार ते निषिद्ध कर्म होय. एखाद्या माणसाने कर्ज काढलं की ते फेडल्या वाचून काही त्याला ऋणमुक्ती लाभत नाही. तसंच या काम्य आणि निषिद्ध कर्माचं आहे.
ती हातून घडत गेली की त्यांची फळं कर्त्याला भोगावीच लागतात. ती भोगत असतानाच इच्छा वासना वाढत जातात. त्या वासनांच्या पूर्ततेसाठी अधिकाधिक काम्यकर्म हातून घडू लागतात. म्हणून गीतेचं सांगणं असं आहे की ही काम्य आणि निषिद्ध कर्म निपटूनच काढावीत. गाजर गवत किंवा निवडुंगाचं फळ वाढण्याआधी त्याचं मूळच खणून काढावं लागतं. तसं या काम्य आणि निषिद्ध कर्मांना मुळातच थारा मिळता कामा नये. आता कोणी असं म्हणेल की ज्याला तुम्ही काम्य कर्म समजता ते कर्म आमच्या हातून घडलं, हे खरं आहे. पण एखाद्या कामनेमुळे ते घडलं आहे असं मुळीच नाही. त्याबाबत श्री ज्ञानेश्वर महाराजांनी म्हटलं आहे की रणांगणातच चुकून जरी बाण लागला तरी तो मर्मस्थान छेदल्याशिवाय राहत नाही. त्याचप्रमाणे मनात कामना असो व नसो, विशिष्ट कामना मनात बाळगून ते कार्य केलेलं असो व नसो, काम्यकर्माचा परिणाम अशांतीच होणार. काम्यकर्म असमाधानच वाढवणार. म्हणून मुळातच काम्यकर्माचा विचार मनातून निपटून काढला पाहिजे. तीच गोष्ट निषिद्ध कर्मांनाही लागू आहे. फलाशा सोडून नित्य नैमित्तिक कर्म. आता शास्त्राने दररोज करण्याविषयी ज्याचं विधान केलं आहे ते नित्यकर्म होय, आणि जे प्रसंग विशेष करायला सांगितलं आहे ते नैमित्तिक कर्म होय. ही नित्य नैमित्तिक कर्म नित्याचीच आहेत, तेव्हा त्यांना फळ कुठलं असं समजण्याचं कारण नाही. त्याचंही फळ मिळतंच, कारण केल्या जाणाऱ्या प्रत्येक कर्माला फळ हे लागलेलंच आहे. पण गीतेचं सांगणं असं आहे की या नित्य नैमित्तिक कर्माची फलाशा धरू नका. श्री ज्ञानेश्वर महाराज म्हणतात की वसंत ऋतूच्या आगमनाबरोबर वृक्षांना नवी पालवी येते, फुलाफळांना नवा बहर येतो, पण वसंतराज त्यात गुंतून राहत नाही. ते सारं काही सोडून देऊन तो निरीच्छपणे निघून जातो. त्याच रीतीने नित्य नैमित्तिक कर्माच्या फळात गुंतून राहू नये, फलाशा धरूच नये, कारण त्यामुळे अदृश्य पण प्रधान अशा फळाकडे आपलं लक्ष केंद्रित करता येतं. या बाबतीत भगवंताचं सांगणं एवढंच आहे की पैसा अथवा प्रतिष्ठा यासारख्या दृश्य स्वरूपात मिळणाऱ्या गौण फळाची एकदा का चटक लागली, आसक्ती वाढली की मग कर्त्याचं लक्ष केवळ अशाच फळांकडे लागतं आणि मग प्रसन्न चित्ताने कर्म करण्याचं महत्त्वच हळूहळू मनातून कमी होऊ लागतं. कर्मातला आनंदच गमावला जातो. एकदा अशी प्रवृत्ती वाढीला लागली की मग व्यष्टी आणि समष्टी अशा दोन्ही दृष्टींची समाजाची अवनती होण्याला वेळ लागत नाही. अशा प्रवृत्तीने साऱ्याच समाजाला विपरीत वळण लागण्याची शक्यता निर्माण होते. अहम कर्तृत्व आणि ममत्व. म्हणूनच भगवंताने अर्जुनाला कर्मयोग समजावून सांगताना म्हटलं आहे की हातून घडणारं प्रत्येक कर्म फुलाप्रमाणे स्वच्छ आणि सुगंधित असावं. त्या कर्मामधली आसक्ती काढून टाकून त्या कर्माच्या द्वारा सर्वात्मक प्रभूची आपण पूजाच करत आहोत असा भाव ठेवावा. अशा कर्मामुळेच वैयक्तिक आणि सामाजिक समाधान आणि तृप्ती अशी फळं सहजच प्राप्त होतात. आगा जया जे विहित ते ईश्वराचे मनोगत असं समजून कर्म करावं. हे विहित कर्म पांडवा आपुला अनन्य बोलावा, आणि हेची परमसेवा मज सर्वात्मकाची. तया सर्वात्मका ईश्वरा स्वकर्म कुसुमांची वीरा, पूजा केली होय अपारा तोषा लागी. अनासक्त निष्काम कर्मयोगाची बैठक ही अशी आहे. प्रत्येक कर्मातून डोकावणारं ममत्व तेवढं काढून टाका. अहम कर्तृत्वाचा भाव सोडा. एवढाच भगवंताचा अर्जुनाला म्हणजे पर्यायाने सर्व समाजाला उपदेश आहे. कलमी आंबा खाताना त्याची साल आणि कोय आपण टाकतोच की नाही, त्याप्रमाणे कर्मामधलं अहंकर्तृत्व आणि ममत्व यांची कोय साल टाकली पाहिजे. निष्काम कर्मयोग याचा अर्थ असा नव्हे की कर्मयोगाला कर्माचं फळच मिळत नाही किंवा सहजगत्या मिळालं तरी त्याने त्याचा त्यागच केला पाहिजे. कर्मफळी आस न ठेवता हेतुविण सत्क्रियाची आचरावी एवढंच गीतेचं सांगणं आहे. एकदा सर्व समाज अशा निगुतीने कर्म करू लागला तर सुख समाधान परमसंतोष सहजच प्राप्त होऊ शकेल. त्यातून ऐहिक भरभराटीचा आणि शांत आत्मतृप्त अशा पारमार्थिक जीवनाचा पाया आपोआपच मजबूत होईल. 7. कर्मात अकर्म आणि अकर्मात कर्म. निष्काम कर्मयोग म्हणजे काय ते नीट समजून घेऊया. जीवनाला अत्यंत आवश्यक असा हा भाग आहे. अनेकदा असं घडण्याची शक्यता आहे की गौण म्हणून मानलं जाणारं दृश्य फळही समोर नसलं तर त्यामुळे कर्त्याच्या अंगी निष्क्रियता निर्माण होईल. अर्थात ही निष्क्रियता
आणि गीतेला अभिप्रेत असलेली नैष्कर्म्य स्थिती किंवा नैष्कर्म्य दशा या दोन ध्रुवांचं अंतर आहे. कर्मामधलं अकर्म आणि अकर्मातलं कर्म ही गीतेची सर्वात मोठी आणि महत्त्वाची शिकवण आहे. त्यातली पहिली दशा म्हणजेच कर्मामधली अकर्मदशा, ती सिद्ध झाल्यावरच अकर्मातील कर्मदशा म्हणजेच नैष्कर्म्य सिद्धी प्राप्त होत असते. स्थितप्रज्ञता, नैष्कर्म्य सिद्धी, परमगती, परागती, मोक्ष या साऱ्या अवस्था म्हणजे पर्यायाने नैष्कर्म्य स्थितीच होय. त्यासाठी आधी कर्मातलं अकर्म आणि अकर्मातलं कर्म म्हणजे काय ते पाहूया. भगवंतांनी 4थ्या अध्यायामध्ये अर्जुनाला कर्म म्हणजे काय ते नीट समजून घे, विकर्म कशाला म्हणतात तेही नीट ध्यानात घे, आणि अकर्मदशा काय असते तेही मी तुला सांगतो असं म्हटलं आहे. साहजिकच गीतेच्या वाचकांना असं वाटतं की आता भगवंत कर्म, विकर्म आणि अकर्म यातला प्रत्येक शब्द नीट फोड करून सांगतील. पण प्रत्यक्षात तसं काही घडत नाही. उलट पुढच्या श्लोकात भगवंत म्हणतात, कर्मण्य कर्म यप पश्येत अकर्मणीच कर्म यहा स बुद्धिवान मनुष्येषु स युक्त स कृत्स्न कर्मकृत. याचा अर्थ असा, जो कर्मामध्ये अकर्म पाहतो आणि अकर्मामध्ये कर्म पाहतो तो बुद्धिमान पुरुष होय, तोच योगी होय. त्यानेच सर्व कर्म व्यवस्थितपणे पार पाडली असं माझं स्पष्ट मत आहे असं भगवंत म्हणतात. त्यावर श्री ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, जो सकळ कर्मी वर्तता देखे आपुली नैष्कर्म्यता कर्मसंगे निराशता फळाची या आणि कर्तव्य ते लागी जया दुसरे नाही जगी ऐसिया नैष्कर्म्यता तरी चांगी बोधला असे परी क्रियाकलापू आघवा आचरतू दिसे बरवा तरी तो इही चिन्ही जाणावा ज्ञानी यागा. कर्मात अकर्म आणि अकर्मामध्ये कर्म हे शब्दप्रयोग प्रथम दर्शनीत जरा चमत्कारिक वाटतात. हे काय शाब्दिक गौड बंगाल आहे असंही कोणाला वाटण्याची शक्यता आहे. किंबहुना कर्मणी अकर्म आणि अकर्मणी कर्म याचं विवेचन करताना अनेकांच्या मनात गोंधळ उडाल्याचाही अनुभव येतो. कर्म म्हणजे ते कवण अथवा अकर्मा काय लक्षण ऐसे विचारता विचक्षण गुंफोनी गेले वाचुनी मूर्खाची गोठी कायसी एथ मोहिले गा क्रांतदर्शी. सर्वज्ञ द्रष्टे म्हणून ज्यांना संबोधलं जातं त्यांच्याही विचारात गोंधळ उडतो. मग नेणत्यांना ते नीट कळू शकलं नाही तर त्यात काय आश्चर्य. काहींना तर कर्मात अकर्म पाहणं हेच विपरीत वाटतं, पण वस्तुतः तसं काही नाही. कर्मयोगातल्या त्या एका पुढच्या एक अशा सरळ आणि सोप्या पायऱ्या आहेत. कर्मात अकर्म पाहतो म्हणजे कर्मामध्ये आपली अकर्मदशा जो पाहतो, अनुभवतो. कर्म ज्या देहाने, मनाने, बुद्धीने होत असतं त्या देह, मन, बुद्धीपासून मी अगदी अलिप्त आहे असा बोध त्याला होतो. ज्याच्या अंतःकरणात तो ठसला तो साधकच हातून उदंड कर्म घडत असतानाही अलिप्तपणा गाठू शकतो. पोटात भूक लागली म्हणजे तोही जेवतो, पण ते जेवणही जेवणासाठी नसतं. उदरभरण नोहे जाणीजे यज्ञकर्म अशा पद्धतीने तो भोजन करतो. तोही नेत्री पाहे, श्रवणी ऐकतू आहे, परी तेथिया सर्वथा नोहे नवल देखे आहारा ते स्वीकारी त्याजावे ते परिहरी निद्रेची अवसरी निधीजे सुखे. हातून घडणाऱ्या क्रियांकडे तो केवळ साक्षी भावाने पाहत असतो. अशी अवस्था म्हणजेच कर्मात अकर्मदशा अनुभवणं होय. श्री ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, देह तरी वरी चिलीकडे आपुल्या परी हिंडे परी बैसका न मोडे मानसीची. जो सकळ कर्मी वर्तता देखे आपुली नैष्कर्म्यता किंवा आणि हे कर्म मी करीन अथवा आदरिले सिद्धी नेईन येणे संकल्पेही जयाचे मन विटाळेना अथवा ज्ञानाग्नीचे निमुखे जेणे जाळीली कर्मे अशेखे तो परब्रह्मची मनुष्य वेखे ओळखतो. त्याच्या पुढची पायरी म्हणजे अकर्मणी कर्म ही अवस्था. साधना करत करत अलिप्तपणाचा भाव अंतःकरणात ठसवीत साधकाच्या ठिकाणी मन, देह, बुद्धी यापासून अत्यंत अलिप्तपणा प्राप्त होतो. साक्षीभाव मुरत गेल्यानंतर सारी प्राप्त कर्तव्य करीत असतानाही पाण्यात राहून पाण्या वाचून अलिप्त असणाऱ्या, पाण्याचा लेप न लागू देणाऱ्या कमलपत्राप्रमाणे तो अलिप्त राहतो, निर्मळ राहतो. कर्मणी अकर्म ते हेच होय. अर्थात ही अवस्था प्राप्त होणं ही सोपी गोष्ट नाही. प्रदीर्घ साधनेनंतरच ती साध्य होते
आणि अशी अलिप्त दशेची अवस्था दीर्घकाळ राहू लागली. साक्षीभाव वर्षानुवर्ष अंगात बांधला म्हणजे मग त्या साधकाला नव्हे त्या महानुभावाला अकर्मणी कर्म ही अवस्था प्राप्त होते. कर्मयोगाच्या अंगाने विचार करता ही परमोच्च पायरी, शेवटची दशा अथवा अवस्था होय. अशा स्थितीत वावरणाऱ्या महापुरुषाच्या हातून मग साहजिकच कर्माचा संक्षेप होतो. कर्माचा व्याप व संताप संपलेला असतो. कर्माची धावपळ थांबलेली असते. त्याच्या हातून प्रत्यक्ष कर्म असं फारसं घडतच नाही. जे काय घडतं तेही अगदी सूक्ष्म स्वरूपात असतं. पण त्याच सूक्ष्म कर्मापासून जगामध्ये मात्र फार मोठी मोठी कामं घडून येतात. या संदर्भात घरोघरी आढळून येणारं घरगुती उदाहरण घेऊया. घरात वृद्ध आजोबा असतात. प्रत्यक्षात ते आता काहीही काम करत नाहीत, पण घरातल्या कर्त्या पुरुषाला त्या वृद्ध गृहस्थाचं अस्तित्व, त्याची केवळ उपस्थिती देखील प्रेरक ठरते. घरातला कर्ता पुरुष प्रसंगविशेषी म्हणतो देखील की दादा घरात आहेत, अडचणीच्या वेळी विचारायला अण्णा आहेत. अशा केवळ जाणीवेने कर्त्या पुरुषाला घरातली सारी कामं करायला हुरूप येतो. आजोबांची उपस्थिती, त्यांचं कृपाछत्र त्याला काम करण्याला प्रेरणा देऊ शकते. परमार्थाच्या क्षेत्रात देखील हेच लागू आहे नव्हे. तिथे तर हे अस्तित्व प्रकर्षाने जाणवतं. त्या महापुरुषाच्या केवळ दर्शनाने, हस्तस्पर्शाने, आशीर्वादाच्या एका शब्दोच्चाराने असंख्य लोकांना कार्याची नवी प्रेरणा मिळते. त्या संत महात्म्याच्या अधिष्ठानाने त्याच्या संपर्कात आलेल्यांची केवढी तरी कामं होत असतात. सूर्य उगवायचा अवकाश की जगातल्या साऱ्या कामांना गती मिळते. सूर्याच्या प्रकाशात, उजेडात उदंड कार्य होऊ लागतं. प्रत्यक्ष सूर्य आपल्या जागीच असतो. तो काहीही करत नाही, पण कार्य मात्र खूप होत राहतं. अकर्मातलं कर्म ते हेच. स्वामींची अकर्मणी कर्मदशा. पावसचे परमहंस सद्गुरू स्वामी स्वरूपानंद आपल्या एका खोलीत बसलेले असत. 1-2 वर्षे नव्हे तर तब्बल 30 वर्ष ते एका खोलीत जवळजवळ पडूनच होते. त्याआधी युवा अवस्थेत स्वामीजींनी निष्काम कर्मयोग आचरला. देशहितासाठी त्यांनी राष्ट्रीय शाळा चालवली. लहान मुलांवर राष्ट्रीयत्वाचे, सुसंस्काराचे ठसे उमटवले. त्यावेळी त्यांचं सारं कार्य कर्मातलं अकर्म या सदरात मोडणारं होतं. पुढे सद्गुरू कृपेने त्यांना यथाकाल बोध झाला. ते आत्मज्ञानी झाले, स्वरूपानंद झाले. आत्मज्ञान पूर्णपणे मुरल्यावर त्यांच्याकडे येणाऱ्या हरेक सत्प्रवृत्त माणसाच्या अंतकरणात स्वामींच्या नुसत्या दर्शनाने सत्कार्याची प्रेरणा मिळत राही. स्वामीजी खोलीत नुसते बसलेले दिसत. शेवटी तर अंथरुणावर ते पडलेले असत. शरीरधारणेला अत्यावश्यक अशा देहकर्माव्यतिरिक्त त्यांची सर्व कर्म थांबलेली होती. खोलीत येणाऱ्याशी ते जे काय बोलत ते अगदी मोजकं एखाद दुसरं वाक्य असे, पण त्यांच्याशी संपर्क साधणाऱ्या साधकाच्या हृदयात विद्युत परिणाम घडून येईल. उचित प्रेरणा घेऊन साधक आपापल्या कार्याला लागत असत. स्वामींचं ते सारं कार्य अकर्मातल्या कर्मात मोडणारं होतं. तेणे न पाहता विश्व देखले, न करिता सर्व केले, न भोगिता भोगिले भोग्य जात. एकेची ठाई बैसला, परी सर्वत्र तोची गेला, हे असो विश्व जाहला अंगेची तो. ही प्रबोध शक्ती संतांमध्ये वा ज्ञानी पुरुषांमध्ये सहजच येत असते. हातून काहीही कर्म केलेलं न दिसता देखील प्रत्यक्षात उदंड कार्य घडत असल्याचा अनुभव येतो. पूर्वेला तांबडं फुटण्याचा अवकाश की चिवचिव करणाऱ्या चिमण्यापासून तो माणसापर्यंत सारे प्राणी आपापल्या कार्याला लागतात. तसंच ह्या महापुरुषांच्या बाबतीत घडत असतं. केवळ त्यांची उपस्थिती उदंड कार्याला प्रेरक ठरते. हीच ती अकर्मणी कर्मदशा. आज इथेच थांबू. हरिओम तत्सत.